जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। रवी वाल्मिका सारिका मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 1 जून। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की जुन्या काळी घराच्या संरक्षणासाठी कोणीतरी एखादा माणूस ठेवला जात असे दारावरती, रखवालदार म्हणून, चौकीदार म्हणून। याच्याकरता की कुत्र जानवर कोणी घरात आतमध्ये येऊ नये, कुत्र वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून एखादा माणसाचे तिथे नेमणूक केली जायचं। तो माणूस तिथे दारावर रखवाली करायचा। पण आज आपण पाहतो चित्र उलटं झालं आहे। त्याच दारावर आज कुत्र ठेवलं जातं रखवाली करता, याच्याकरता की कोणी माणूस आतमध्ये शिरू नये। अशा प्रकारे काय परिस्थिती झाली आहे। त्याचप्रमाणे जुन्या काळी ज्यांच्याजवळ सायकल आहे, सायकल चालवतात, ते एक साधारण मध्यम वर्गातले असे समजले जात असे आणि ते सायकल चालवायचे। पण आज काय झालं आहे, संपन्न लोक, मोठे श्रीमंत लोक कारमध्ये, जिममध्ये जातात आणि कशाकरता जातात, तेथे सायकल चालवायला जातात। अशा प्रकारे उलटं झालं। कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः म्हणायचं असो। एकदा अर्जुन कृष्णाला म्हणाला की केशवा, मृत्यू तर सर्वांना आहे, म्हणजे जो स्नान, ध्यान, दप, जप, पूजा, अर्चना, सत्संग सगळं काही करतो त्यालासुद्धा मृत्यू येतच। तोही मृत्यूला जातो, मृत्युमुखी होतो। आणि जो दुसरा आहे तो ऐश आराम करतो, सगळं सुख भोगतो, सगळ्या प्रकारचे विलास त्याच्याजवळ आहे, त्यालासुद्धा मृत्युमुखी जावंच लागतं। मग हे कशाला एवढं सगळं करायचं? तर त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात, पार्था, त्यांनी सांगितलं कृष्णाने, हे पहा, मांजराचं उदाहरण दिलं त्यांनी। मांजर जी आहे, जेव्हा उंदराला पकडते दातानी, तेव्हा ती दातानी पकडून उंदराला एका कोपऱ्यात घेऊन जाते, तिथे चावून चावून त्याला मारते, खाऊन टाकते, कारण तिचं ते भोजन असतं। पण जेव्हा ती आपल्या स्वतःच्या पिल्ल्याला त्याच दाताने पकडते आणि सुरक्षित जागे जाऊन ठेवून देते, त्या पिल्ल्याला काही इजा नाही, काही नाही, ते सुरक्षित असतं। म्हणजे तोंड तेच, दात तेच, पण परिणाम वेगळा। अशाच प्रकारे आहे की एक जो आहे तो प्रभूचरणी लीन होतो मनुष्य, त्याचं मृत्यू झाली तो, कारण तो सत्संगामध्ये, पूजा अर्चने, धार्मिकाच्या सदाचारामध्ये तो प्रभूचरणी लीन होतो। आणि दुसरा जो आहे, जसं तू सांगितलं त्याप्रमाणे, तो 84 योनीच्या फटक्यात पडतो। अशा प्रकारे हे तो परिणाम आहे। जरा वरून दिसला, दुरून असं वाटलं की दोघेही मृत्युमुखी जातात, पण अंतामध्ये शेवटी परिणाम हा असतो। असो, एकदा कृष्ण आणि अर्जुन फेरफटका मारत होते, तर अर्जुन कृष्णाला विचारतो, केशवा, करणारा सर्व श्रेष्ठ दानदाता का म्हणतात? मी पण तर दान देतो ना, मला का नाही मानत लोक? तर कृष्णाने एक उदाहरण दिलं। समोर 2 टेकड्या होत्या, छोटे छोटे पर्वत। कृष्णाने आपल्या मायेने त्या टेकड्या सोन्याच्या करून दिल्या आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, या ज्या टेकड्यावर जे सोनं आहे ना, ते सोनं तू सगळ्यांना दान कर, सगळ्यांना वाटून टाक, आणि एकही कोणतंही सोनं शिल्लक राहिलं नाही पाहिजे, सर्व संपवलं पाहिजे 2 दिवसामध्ये। आता अर्जुन मोठ्या IT मध्ये
शेजारच्या गावात गेला, तिकडे दिंडी पिटवली, सांगितलं की असं असं आहे, तुम्ही लोक माझ्याबरोबर या, शेजारच्या गावामध्ये मी प्रत्येकाला सोनं देणार आहे, तुम्ही सगळे या. अर्जुन त्यांना लोकांना, गावातल्या लोकांना घेऊन येतो. अर्जुन पुढे चालला, गावकरी सगळे मागे आहेत. अर्जुनाचा जय जयकार करतात आहे. आणि अर्जुन तिथे टेकडीवर येतो आणि खोदायला सुरुवात करतो आणि सगळं सोनं लोकांना वाटत जातो. लोक सोनं घेतात, ते जात आहेत, आपल्या घरी जातात, घरी सोनं ठेवून देतात, परत पुन्हा रांगेत लागतात. अशा प्रकारे सतत 2 दिवस अर्जुन खोदून राहिला, सोनं वाटून राहिला, लोक नेत आहे, पण सोनं काही संपतच नाही. पण शेवटी अर्जुन दमला. पण त्याचा अहंकार होता ना की मी सोनं वाटतो आहे, खूप प्रयत्न करत होता. शेवटी त्याला राहावला नाही गेला. तो म्हणाला, केशवा आता मी थकलो रे, आता मी काही करू शकत नाही. मग कृष्णाने कर्णाला बोलवलं. कर्णाला सांगितलं, या 2 ज्या टेकड्या आहेत सोन्याच्या, ते तुला लोकांना, गावकऱ्यातल्या लोकांना वाटून द्यायचं आहे, दान करायचं आहे. तर कर्ण गावामध्ये दिंडी पिटवली पंचक्रोशीमध्ये, सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की या 2 सोन्याच्या टेकड्या ज्या आहेत त्या तुमच्या आहेत, तुम्ही याच्यातलं सगळं सोनं नेऊ शकता, जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यातलं सोनं नेऊ शकता. एवढं सांगून कर्ण तिथून निघून गेला. तो तिथे थांबलाही नाही, चालला गेला. तर कृष्ण अर्जुनाकडे पाहून हसतात. पहा म्हणे, पार्था हे पहा, कर्णाने काय केलं. कर्णाने काही नाही, त्याला सोन्याचा काही मोह नाही, भाव हे नाही, काही नाही. त्याने गावातल्या लोकांना सांगितलं हे तुमचं आहे, तुम्हाला दान करून दिलं आणि निघून गेला. त्याला काही अपेक्षा नाही की मी एवढं मोठं दान केलं आहे, तो लोकांनी माझा कौतुक करावं, माझा जय जयकार करावा, काही करावं, काही नाही. तो निघून गेला तिथं. त्यांनी काही पाहिलंसुद्धा नाही त्या सोन्याच्या टोकड्यांकडे. गावाला गावकऱ्यांना सांगून दिलं. पण तू वाटतच राहिला, तुझा अहंकार संपतच नव्हता. म्हणून त्याला, कर्णाला श्रेष्ठ दानदाता म्हणतात. असं क्रोध जो आहे माणसाचा शत्रू असतो आणि क्रोधाला संपवण्याकरता क्रोध नाही तर आपला स्वभाव शांत असला पाहिजे. एकदा श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघही फिरायला गेले. फिरता ते एका जंगलामध्ये पोचले. रात्र झाली होती आणि अंधार होता. त्यांना मार्ग काही सुचत नव्हता. तर त्यांनी विचार केला की रात्री इथंच कुठेतरी मुक्काम करावं. एक ठिकाणी पाहिले त्यांनी, झाड होतं, त्या झाडाखाली तिघही आराम करू लागले. असं ठरलं की दोघांनी झोपायचं आणि एकाने पहारा द्यायचा आणि ते पाळीपाळीने द्यायचं. म्हणजे रात्रभरामध्ये 2 जण झोपेल, 1 जण पहारा देईल. तर आता पहिल्यांदा पहारा सात्यकी देऊन राहिला आहे. 2 जण बलराम कृष्ण झोपले आहेत आणि सात्यकी पहारा देतो आहे. तर त्याच वेळेस काय होतं, त्या झाडावरनं एक पिशाच आला आणि त्याने त्या सात्यकीला युद्ध करता ललकारला, माझ्याशी मल्ल कर, युद्ध कर. त्याला सात्यकीला क्रोध आला. तो खूप क्रोधाने त्याच्याकडे धावून गेला. त्या पिशाच्याने आपला अजून मोठा आकार केला. तो इतका घाबरला सात्यकी. तो क्रोध किती करत होता, पण त्याचा जो पिशाचाचा जो आकार तो वाढत होता, तो अजून पिशाच मोठा होत होता. शेवटी तो थकला. त्याची वेळ झाली. तो सात्यकी झोपला आणि आता बलराम उठला. बलरामाची पहारा देण्याची वेळ आली. बलराम जेव्हा आला तेव्हा तो परत पिशाच आला आणि बलरामाला ललकारू लागला, माझ्याशी युद्ध कर, मल्ल युद्ध कर. आणि खूप जोराने किंचाळला पिशाच, त्याच्यावरती धावून आला. तर बलरामाला राग आला, त्याला पण राग आला. त्याने पण खूप त्या पिशाच्याकडे धावून गेला आणि दोघांमध्ये असा क्रोध झाला. तो पिशाच जो मोठा अवतार करत होता आणि बलराम क्रोध करत होता. काही संपत नव्हतं. अशी वेळ झाली की त्याचंही वेळ संपली बलरामाची. बलराम झोपी गेला. आता कृष्ण पहारा देतो आहे. कृष्ण पहारा देत होता. त्याचप्रमाणे पुन्हा तो जो पिशाच होता तो आला आणि कृष्णाला ललकारू लागला, क्रोधाने आला आणि त्याला मल्ल युद्ध करता ये म्हणून. आणि खूप संतापला होता पिशाच क्रोधाने. पण कृष्ण जे होते त्यांनी क्रोध नाही केला. कृष्ण शांत राहिले आणि त्याच्याकडे स्मित करून हसत होते. तरी तो पिशाच अजून क्रोधाने ओरडायचा.
याच्याकडे धावत यायचा. पण कृष्ण शांत, काही नाही, शांत होते. आणि शांत होता होता काय झालं, तो पिशाचाचा जो आकार होता तो कमी होत गेला, कमी होत गेला, आणि इतका कमी झाला की तो पिशाच्या किडासारखा होऊन गेला. मग कृष्णाने त्या किड्याला उचललं आणि आपल्या उपरण्याच्या कपड्यामध्ये त्याला बांधलं. सकाळ झाली, सगळे जागे झाले आणि सगळे तिघही जण रात्रीच्या जे घटना झाली त्याच्याबद्दल आपसामध्ये बोलू लागले त्या पिशाच्याबद्दल. तर कृष्णाने सांगितलं की पिशाच माझ्याजवळही आला होता युद्ध करण्याकरता, मलाही त्याने ललकारला होता क्रोधाने खूप, पण मी काही क्रोध केला नाही. मी शांत होतो आणि त्याच्याकडे पाहून स्मित हसत होतो. तर असं करता करता मला कधीच क्रोध आला नाही, मी क्रोध केलाच नाही, आणि त्याच्याकडे शांत स्वभावाने शांतपणे पाहून त्याला हसत होतो. तर परिणाम हा झाला की पिशाचाचा आकार कमी होत गेला, कमी होत गेला, आणि इतका लहान झाला की तो एक छोटा किडा होऊन गेला, आणि मी त्याला बांधून घेऊन आलो. म्हणजे सारांश हे आहे की क्रोधाला शांत स्वभावाने स्मित हास्याने जिंकता येतं. क्रोधाला क्रोधाने जिंकता येत नाही, शांत स्वभाव पाहिजे. पण क्रोध जो आहे, संताप जो आहे, राग जो आहे, तो योग्य वेळी आलाच पाहिजे असं म्हणतात. योग्य वेळी नाही आला तर त्याचं नुकसान होतं, उलट तुम्हाला त्याचं पाप पाडतं, पाप लागतं. आपल्याला भीष्म पितामहाचं उदाहरण आहे. त्यांचं एकच पाप होतं की त्यांनी योग्य वेळी क्रोध नाही केला. त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्यासमोर काय काय घटना प्रसंग झाले, पण तरी पण ते चुपचाप निमूटपणे पाहत होते. त्यांना क्रोध नाही आला. त्यांच्या सुनेचा, द्रौपदीचा वस्त्रहरण झालं, ते संतापले नाही, क्रोध नाही त्यांनी व्यक्त केला, आणि ते चुपचाप बसले राहिले खाली मान करून. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम हे झाला की त्यांना बाणाची शय्या मिळाली. पण तो जटायू पक्षी त्याने अशा वेळेवर राग उत्पन्न केला, क्रोध आला त्याला, आणि त्या राक्षसाचे युद्ध केलं. त्यांनी रावणाशी युद्ध केलं. त्याचा परिणाम हा झाला की जटायूला श्रीरामाची कुशी मिळाली आणि तो मुक्त झाला. पण भीष्म पितामहांना बाणांची शय्या. अशा प्रकारे म्हणजे क्रोध असावा, आणि क्रोध नसला तर नुकसानही होतं, पण क्रोधला सांभाळतासुद्धा शांत स्वभावाने येतं. म्हणून म्हणतात की क्रोध पुण्य होतं जेव्हा तो धर्मासाठी, मर्यादेसाठी वापरला जातो, व्यक्त होतो. आणि सहनशीलता तुमची जी आहे ती पाप बनते केव्हा? जेव्हा ते धर्मासाठी आणि धर्माच्या मर्यादेसाठी त्या धर्माला वाचवू शकत नाही. तुम्ही किती सहन करता, ती सहनशीलता तुमची जी आहे ती तुमची पाप बनते. अशा प्रकारे क्रोध हे आपला कशा प्रकारे क्रोध आपण सावरला पाहिजे, क्रोधाचं महत्त्व काय आहे, आणि योग्य वेळी क्रोध आलाच पाहिजे, असं आज आपण एक वेगळ्या विषयावर थोडंसं चिंतन केले आहे. आपल्यास आवडल्यास आपण कमेंट्स करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.